राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे। त्यांनी एक प्रकारे कबुली दिलेली आहे। तर गुरुवारी विधानसभेमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं। अर्थ खातं सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी कठीण आर्थिक परिस्थितीची कबुली दिल्यानं या योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार। लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे। 100% तुम्ही गेल्या वर्षीचंच बजेट जर 42% 46% वापरत असाल त्याच्यावरूनच कळतं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे। आम्ही हेच म्हणतो की याच्यावर जरा काम करा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जी कामं देताय म्हणजे महत्त्वपूर्ण स्कीमला पैसे देत नाही, जसं की शेतकऱ्याच्या विभागाला देत नाही तुम्ही, महिला बाल कल्याणला पैसे देत नाहीत, बेरोजगारी कमी करण्यासाठी पैसा देत नाही। तर माझं मत आहे की खऱ्या अर्थाने ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यावर पैसे कमी करून चालणार नाही, पण हा जो वायफाट मलिदा देण्यामध्ये जो पैसा चाललाय, भ्रष्टाचार चाललाय, तो तरी या नेत्यांनी जर थांबवला तरी महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली होईल। आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपये देऊ असं आता दादा म्हणतायत। मी तर इलेक्शनच्या आधीच म्हणत होते, त्याच्यामुळे मला काय त्याच्यात आश्चर्य वाटत नाही। बघा, विरोधकांच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही। पहिली गोष्ट म्हणजे ते 3000 कुठनं देणार होते? जर का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर का सरकारी स्थिती बरोबर नाही त्यावेळेला ते बोलत होते, मग ते 3000 कुठून देणार होते? आणि ते तर लाडकी बहिणींना पैसे मिळू नये म्हणून कोर्टात गेले होते, त्यांना त्याच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। अजितदादांचा शब्द हा राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो, असं एकमेव राजकीय व्यक्तिमत्व अजितदादा आहेत। 2100चा शब्द देत असताना त्यांनी सांगितलंय की राज्याची आर्थिक परिस्थिती ज्या दिवशी दुरुस्त होईल, अर्थातच ती परिस्थिती रुळावर यायला थोडा वेळ लागेल, पण जेव्हा कधी ती होईल त्यावेळेस लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये करण्याचा जो सरकारचा निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची सुरुवात होईल।